जी महायुती आपली जी सरकार आहे या सरकारने आमच्यासारख्या युवांना खूप काही अनुदान या योजना दिलेल्या आहेत। लाडकी बहीण झाली, नंतर एसटीमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण दिलेलं आहे। आरोग्य दूत म्हणून ते ओळखले जातात आणि 100% तेच मंत्री होणार। त्यांचं काम एकदम चांगलं आहे आणि ते बहुमताने निवडून येणार आहे। कमल क्या काम सुनील भाऊ कांबळे। लेकिन हमारे सुनील भाव के लिए बहुत सौंपा जाने वाला है। बहुत अच्छे से लड़ रहे हैं और बहुत बुलंद आवाज़ के साथ, बुलंद काम के साथ पूरे कंटोनमेंट विधानसभा में जो है पूर्ण बहुमत के साथ, पूरी ताकत के साथ जीत के आने वाले हैं उनका। लेकिन सुनील भाव ने हमारे लिए बहुत काम करे ले। लाड़के हाँ उन्होंने ही करे। कमळ कमळ आम्ही कमळच आहे। लंबे समय तक गरीबी के दौर से इस भारत को गुजरना पड़ा है। गरीबी वह दूर नहीं कर पाए। यह बात मैं इसलिए कह रहा हूं कि आगे मैं आपको बतलाना चाहता हूं कांग्रेस की सरकार के काम करने के तौर तरीके और भारतीय जनता पार्टी के नेतृत्व की एनडीए की सरकार के काम करने के तौर तरीके में अंतर क्या है। बराबर जब भी चुनाव होता था कांग्रेस के नेता आकर जनता के बीच यही दावा करते थे, हमारी सरकार बना दो, हिंदुस्तान से हम गरीबी को मिटा देंगे। लेकिन गरीबी समाप्त नहीं हुई। लेकिन बहनों भाइयों, आपने 2014 में भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए की सरकार केंद्र में बना दी। मोदी जी भारत के प्रधानमंत्री बने। आज भारत ही नहीं, सारी दुनिया यह दावा कर रही है यह 7-8 वर्षों के अंदर ही मोदी जी ने भारत के 25 करोड़ गरीबों को गरीबी रेखा से बाहर करने में कामयाबी हासिल की है। मैं समझता हूं कि यह कोई सामान्य उपलब्धि नहीं है। आज कांग्रेस का जहां तक सवाल है, कांग्रेस की हालत बद से बदतर होती जा रही है मेरे दोस्तों। और कांग्रेस की स्थिति तो कुछ इस प्रकार की हो गई है, कांग्रेस जिसके गले पड़ जाए आप मानिए कि उसका बंटाधार होकर रहे। और यहां पर भी उद्धव जी की शिवसेना और एनसीपी के गले में कांग्रेस पड़ गई है, तो आप समझ लीजिए कि इन पार्टियों का भी जाना तय है। इन पार्टियों का भी कोई भविष्य नहीं है। यह बात भी मैं विश्वास के साथ कह सकता हूं। जहां तक महाराष्ट्र की सरकार का काम है, एकनाथ जी शिंदे के नेतृत्व में सरकार ने बहुत ही अच्छे तरीके से काम किया है, इसमें कहीं दो मत नहीं है। मुझे जानकारी प्राप्त हुई कि महाराष्ट्र में 50 लाख से ज्यादा महिलाओं को उज्ज्वला योजना के तहत मुफ्त गैस कनेक्शन देने का काम यहां की सरकार ने किया है। मैं इस सरकार को बधाई देना चाहता हूं। जल जीवन मिशन के तहत 1.25 करोड़ से ज्यादा घरों में नल के माध्यम से जल पहुंचाने का काम जो महाराष्ट्र की सरकार ने किया है, इस सरकार की जितनी भी सराहना की जाए मेरे बहनों भाइयों कम है। एक से एक बढ़कर इन्होंने काम किए। सभा इथले उमेदवार कोण कोण आहे? इथं आम्हाला एकच उमेदवार माहिती आहे, सुनील कांबळे। आम्हाला नाही माहिती काँग्रेसचा उमेदवार। कुठली कामं नाही आहेत त्यांची, अशी कुठली कामं नाही आहेत। आरोग्य दूत म्हणून त्यांचं नाव आहे। जनलोकांच्या सगळ्या ह्याच्यात कामात जातात। सगळे रस्त्यांचे डेव्हलपमेंट आहे, ब्रिजचे डेव्हलपमेंट आहे, रस्त्यांची डेव्हलपमेंट आहे। सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये त्यांनी ड्रेनेजची कामं केलेत, कॉन्क्रीटची कामं केलेत। लोकांच्या रात्री अपरात्री आडीनडीला धावून जातात। ह्याच्यापेक्षा अजून काय केलं पाहिजे? 100% तेच मंत्री होणार। उमेदवार माहिती आपल्याला? माहिती आहे, कोण कोण आहे? कांबळे साहेब आणि बाकी काँग्रेसचं तर माहिती आहे ना कोण आहे, पण कांबळे साहेब आहेत एवढं तर आहे। हा आहेत नावाला आहेत फक्त। कशी वाटते लढत ह्यावेळेस होईल? खूप चांगली होणार आहे आणि कांबळे साहेब हे भावी म्हणजे खूप मतांनी निवडून येणार, म्हणजे लीडनुसार। आणि लाखांच्या लीडनी ते येणार आहेत। त्यांचे काय काम आहे तिथे? त्यांचे कामं त्यांनी कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये रोड केलेत, लाईट पूर्ण चांगले केलेले आहेत, ब्रिज बांधलेले आहेत, ड्रेनेज लाईन चांगले केलेले आहे, ज्यांना आमच्यासारख्या सामान्य बेरोजगारांना काम दिलेलं आहे। आणखी काय पाहिजे त्यांच्याकडनं, अपेक्षा काय? भरपूर केले सामान्य व्यक्तीसाठी। आणखी एक सांगतो, ही जी महायुती आपली जी सरकार आहे या सरकारने आमच्यासारख्या युवांना खूप काही अनुदान या योजना दिलेल्या आहेत। लाडकी बहीण झाली, नंतर एसटीमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण दिलेलं आहे।
ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध त्यांनी भाडेक तत्वावरती 70 वर्षाचे जे असतील त्यांना अर्ध भाडं केलेलं आहे. म्हणजे भाडंच नाही आहे त्यांना. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. खूप चांगली सरकार आहे आणि आम्हाला असं वाटतं की BJP सरकारच या महाराष्ट्रात खूप मतांनी निवडून यावे हीच अपेक्षा आम्ही करणार आहे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आहे. उमेदवार कोण येते? इथे उमेदवार आमदार सुनील भाऊ कांबळे आणि ते बहुमताने निवडून येतील. काँग्रेसचे पण आहेत उमेदवार? नाही, त्यांची कामं नाहीत ना. यांची कामं आहेत, विकास कामं भरपूर आहेत. आरोग्यदूत म्हणून ते ओळखले जातात आणि लोकांना दवाखाना म्हणा काही लोकांना इतकी मदत करतात की पूर्ण ते लोकांना आणि लोकांना तळागाळातूनला नेता आहे. त्याच्यामुळं ते बहुमताने निवडून येतील. भेटणार ना. चांगलं काम केलं म्हटल्यानंतर चांगलंच काम होणार ना. त्यांचं काम एकदम चांगलं आहे आणि ते बहुमताने निवडून येणार आहे. माझ्या मुलीला भेटलं, मला नाही भेटलं कारण वय जास्त आहे. नाही 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 केलं. हां आहे 60 वर्षाची. एकदम चांगली, एकदम व्यवस्थित आहे. पुन्हा भाषा काय वाटतं? हो हो 100% येणार. पुणे कैंटोनमेंट में कौन कौन खड़े रहे उम्मीदवार पता है आपको? क्या सुनील भाव ना. और दूसरे भी है कांग्रेस से भी बागी है. हाँ कांग्रेस में भी, लेकिन सुनील भाव ने हमारे लिए बहुत काम करे. लाड़की बहन के योजना लाड़के हाँ उन्होंने ही करे. उनका हाफ टिकट ट्रेन देश चलते हाँ है, कैसी लगती है योजना आपको? एकदम सही है एकदम. फिर से कौन सी सरकार आई लगता है आपको? कमल का कॅन्टोन्मेंट म्हणजे भाजपाची लाडकी बहीण योजना कशी वाटते मला? चांगली वाटते. लाभ घेतला हो घेतला ना. यावेळेस कोण निवडून वाटते परत? हा येतील ना. कमळ कमळ आम्ही कमळच आहे. मतदारसंघ कोणता आहे? मतदारसंघ पुणे कॅन्टोन्मेंट. उमेदवार कोण आहे? सुनील भाऊ कांबळे. काँग्रेसचे रमेश बागवे. कसं वाटतंय? काय निवडून? सुनील भाऊ कांबळे कशामुळे काय निवडून? काय काम? की आपलं कांबळेने कामं खूप केलेत कॅन्टोन्मेंट वार्डामध्ये. सगळे गोरगरिबी लोकांना मदत आहे. सगळे म्हणजे लाईटी चेंबरीचे कामं पुलाचे कामं केले घोरपडी बाजारात. त्यामुळे सुनील भाऊ कांबळे इच्छुक आहे. पुन्हा सुनील भाऊ येतील. पता है कौन कौन यहाँ पे उम्मीदवार? अपना सुनील भाऊ कांबले जी हैं और एक रमेश बागवे जी हैं और भी लोग हैं. कैसे होने वाले चुनाव इस बार? चुनाव बहुत ही टक्कर का है, लेकिन हमारे सुनील भाऊ के लिए बहुत सौंपा जाने वाला है. बहुत अच्छे से लड़ रहे हैं और बहुत बुलंद आवाज़ के साथ, बुलंद काम के साथ पूरे कंटोनमेंट विधानसभा में जो है पूर्ण बहुमत के साथ, पूरी ताकत के साथ जीत के आने वाले हैं. उनका निवडणूक होने वाला है. ये हम लोग को पूरे कार्यकर्ताओं का विश्वास है और जोश और जुनून से ये पता चलता है कि हमारा जो है कैंडिडेट सुनील भाऊ कांबले पूर्ण रूप से पूरे मत से विजयी होने वाले हैं. कांबले है हमारे वार्ड से. रमेश बागवे है. दोनों में लगता है कौन चुन के आएगा? कमल. क्या काम किया कमल ने? बहुत किया है. अच्छा, बहुत चीज किया है. हम बचपन से करते आए हैं. इस बार फिर से कमल आएगा. हाँ कमल आएगा. ओके.